आता तुम्ही म्हणणार ह्यो कसला धूर काढायला लागलोय मी. तर भावांनो, इथं आपण मारायला लागलोय बुलेटला डिझेल. तर बुलेटला डिझेल कशा पाय मारायला लागलोय, तर बुलेट करायच्या डिझेल वॉश. आणि डिझेल वॉश कशा पाय करायचे आता तुमच्या मनात शंका पडली असेल. तर डिझेल वॉश ह्याच्यासाठी करायच्या, गाडी खट्टच दिसते हो. डिझेल वॉश केलं की गाडी कशी एकदम टॉपचं मॉडेल दिसते. आणि असं टॉपचं मॉडेल दिसलं की बघणारी बी माणसं म्हणते ती कुठनं धुवून आणली, असा विषय आहे हो. आता डिझेल मारलं की 15-20 मिनटं थांबायला लागते ती. आणि परत लगेच सर्व्हिसिंगची पाईप उचलायची आणि लगेच पाणी मारायचं चालू करायचं. डावतो की लय गडबड करू नका. ही बघा, असं पाणी मारायचं चालू करायचं आणि पाणी असं दाबून मारायचं का नाही, सगळी घाण इरगाळूनच पडली पाहिजे. आणि भावानं कसं आहे, आता तुम्हाला सांगतो, आपण क्वालिटीच्या मानानं कामच करतो खट्ट. आणि काम खट्ट केलं तर पैसे बी आपल्याला खट्टच मिळते हो. आणि असं पाणी मारताना दुजाभाव करायचा नाही. पाणी संपल, लाईट बिल येईल, तसला विचार नाही करायचा. काम कसं एकदम टॉपचं झालं पाहिजे. कस्टमरनं परत परत आपल्याकडे आलं पाहिजे. कामाची हे हलगर्जीपणा नाही करायचा. आणि पलीकडे HF डिलक्स बी आलती धुयाला. आज जरा शांतच होतं. आता तुम्हाला सांगतो, शांत जरी असलं तरी का आपण हे हलगर्जीपणा करत नाही. जी येईल त्याच्यातच आपलं समाधान मानतो. आणि कसं आहे भावानं, असा शॅम्पू विंपू मारा घेतला का नाही, शॅम्पू मारताना कानानं कोपराच गाडीचा चोळायचा, म्हणजे गाडी कशी एकदम टॉपची दिसली पाहिजे. हत्यार एकदम टॉपचं दिसलं पाहिजे. आणि आता तुम्हाला सांगतो, असं धुयाचं आणि गाडी सगळं शॅम्पू मारून झालं की लगे असं पाणी मारा घ्यायचं. कशी दिसत्या भावानं बुलेट, एकदम झगामगा. आणि मला बघा, विषय हार्ड.